कुकिंग विथ निशिगंधामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज बनवल्या आहेत पालकच्या वड्या। तर हे पहा, हे अगदी अशा खुसखुशीत झालेल्या आहेत। हे पहा, तर ह्या पालकच्या वड्या कशा बनवायच्या आहेत यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहेत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। पालकाच्या वडीसाठी आपण घेतला आहे पालक। तर मी एक जुडी पालक घेतलेली आहे आणि हिला स्वच्छ धुवून घेतलेली आहे। तर आता आपण ह्या पालकाला बारीक कट करून घेऊया। तर आता आपण पालक जी आहे ती एकदम बारीक अशी चिरून घ्यायची आहे। आता सध्या पालक जो आहे तो भरपूर प्रमाणात मार्केटमध्ये आलेला आहे। तर मुलं जे आहेत ते पालकची भाजी फारशी आवडीने खात नाहीत, त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीच्या वड्या नक्की बनवून पहा, खूप छान आणि खुसखुशीत होतात। तर हा आपण पालक चिरून घेतला। अशाच प्रकारे सर्व पालक जो आहे तो आपण चिरून घेऊया। तर आपण पालक जो आहे तो बारीक चिरून घेतलेला आहे। तर याच्यामध्ये टाकण्यासाठी मी एक 5 ते 7 हिरव्या मिरच्या धुवून घेतलेल्या आहेत, 1 इंच आलं आहे आणि 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। तर आपण हे आता मिक्सरमध्ये फिरवून घेऊया। तर आता आपण जी मिरची वाटून घेतली होती ती ह्याच्यामध्ये टाकून घेऊया। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तर आता ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया। तर कोथिंबीर घेतली आहे मी, थोडीशी कोथिंबीर टाकूया। तर तीळ घेतले आहे 1-2 चमचे। तर तीळ जी आहे ती भरपूर टाकायची ह्याच्यामध्ये, 2-2.5 चमचे। तीळनी आपली जी वडी आहे ती छान लागते। आणि अर्धा टेबलस्पून जो आहे तो ओवा घ्यायचा आहे। तर चिमूटभर जे आहे ते हिंग घ्यायचं आहे। हिंगामुळे वडी पण छान होते आणि पोटही खराब होत नाही, कारण आपण ह्याच्यामध्ये हरभरा डाळीचं पीठ टाकणार आहोत। तर मी हे पाऊण वाटी जे आहे ते तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, तर ते टाकूया। तांदळाच्या पिठाने आपली वडी जी आहे ती छान अशी खुसखुशीत होते। तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही मिक्सरवरही बारीक करू शकता। तर आता हे हरभरा डाळीचं पीठ, 1 टेबलस्पून जिरा पावडर आणि हळद चवीनुसार। तर थोडासा बेकिंग सोडा टाकूया। तर अर्धा चमचा आपण लाल मिरची पावडर। तर ही तिखट नाही आहे, ह्याच्यामध्ये काश्मीरी मिरची आहे, तर छान चव लागते ह्याची। तर हे सर्व आता आपण मिक्स करू। ह्याच्यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर जे आहे तो अजिबात करायचा नाही आहे। या अगोदर आपल्या चॅनलवरती कोथिंबीरची वडी, पत्ताकोबीची वडी ही झालेली आहे, तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता। तर ह्याच्यामध्ये आणखीन आपल्याला पीठ लागेल। ह्याच्यामध्ये 1-2 चमचे जे आहे ते गोड तेल टाकून घेऊया, म्हणजे आपल्या पिठाला जे आहे ती छान अशी बाइंडिंग येईल। तर आपण हे पीठ जे आहे ते सर्व छान असं मळून घेतलेलं आहे। तर आता आपण ह्याला 10 मिनिटांच ठेवूया। तर आता आपण ह्या प्लेटला जे आहे तेल लावून घेऊया। जे आपण पालकाच्या पिठात भाजीचं जे पीठ मळून घेतलं होतं ते आता ह्या ताटामध्ये असं व्यवस्थित थापून घेऊया। तर मी आता कढईमध्ये पाणी टाकून गरम केलेलं आहे। आता आपण हे प्लेट ह्याच्यामध्ये ठेवूया आणि 25 मिनिटासाठी ह्याला आपण वाफवून घेऊया। 20 ते 25 मिनिटांनंतर आपण झाकून काढूया। तर आपण आता हे शिजले का पाहूया। ते पहा, हे शिजले। साईडनी पण आता हे असं कढया ह्याच्या मोकळ्या झालेल्या आहेत, हे पहा।
तर आता मी गॅस बंद. मिश्रण जे आहे ते पूर्ण थंड झालेले. आता आपण ह्याच्या वड्या कापून घेऊया. तर हव्या तशा तुम्ही साईजने कमी जास्त लहान मोठ्या तुम्ही कापू शकता. तर मी आता ह्या वड्या ज्या आहेत तर हे पहा, ह्या अशा छान अशा आलेल्या आहेत. तर तुम्ही वड्यांची जाडी तुमच्या आवडीनुसार जाड पातळ तुम्ही ठरवू शकता. हे पहा किती छान सुंदर झालं. तुम्ही ह्या वड्या अशाही खाऊ शकता आणि तुम्ही ह्या अशाच करून फ्रीजमध्येही ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला खायच्या असतील तेव्हा तुम्ही शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करून. तर आता मी कढईमध्ये तेल जे आहे ते गरम केलेलं आहे. तर आपण ह्या वड्या ज्या आहेत कापलेल्या त्या ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि छान अशा ह्या खरपूस तळून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही पाहू शकता हे छान अशा सोनेरी रंगावर तळवायच्या आहेत. छान अशा ह्या खरपूस तळल्या आहेत. आता मी काढून घेते. अशाच प्रकारे आपण ह्या वड्या ज्या आहेत त्या तळून घेऊया. तसं झाल्या आहेत आपल्या पालकच्या वड्या. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.